कळकळीनं विनंती करायला आलोय की तुम्ही एक शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं तुमचं पोरग लढतंय, सगळे विरोधात गेलेले, सगळे राजकीय पक्ष विरोधात जाऊ द्या, पण समाज म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. तर या वेळेला जर मराठा हारला तर आंदोलन हारलं. म्हणजे जर तुम्ही आपली शक्ती दाखवली नाही आणि आपल्या भरोशावर त्या माणसाला सरकारला इशारा दिला की आरक्षण नाही दिलं तर मी भूमिका सांगील आणि त्याला एकटं पडू देऊ नका. आम्ही तर लढतोय, तुम्ही फक्त एक करा. आम्ही सगळ्यापर्यंत नाही पोहोचू शकत, आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. आम्ही लढतोय फक्त जातीसाठी. आतापर्यंत मातीसाठी लढलेला समाज आहे, आता जातीसाठी एक व्हा. आणि हे तुमच्या माझ्या लेकरा बाळाच्या येणाऱ्या पिढ्यासाठी बाबा तुमच्या हयातीत नसेल बघितलं समाज, पण आता तुमच्या नातवासाठी का व्हायना तुमच्या